मागील 20 वर्षापासून 3,339 कामगार रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी वन कर्मचारी म्हणून कार्य करीत आहे। त्या लोकांना सेवेत कायम करण्यासाठी प्रधान सचिवांनी नागपूर वन कार्यालयाला 5 महिन्यापूर्वी माहिती मागितली, मात्र अजूनही ती माहिती शासनाला दिली नाही। त्याच विरोधात राज्य सरकार चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ नागपूर तर्फे संविधान चौकातून वन संरक्षण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वन कर्मचारी संघ नागपूर या संघाचा मी पंजाब भोकरे केंद्रीय अध्यक्ष आहे आणि आज सर्वात महत्त्वाची मागणी नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाकडे याच्यासाठी केलेली आहे की 3,339 कामगार हे रोजगार हमी योजनेमध्ये 20 वर्षापासून कामाला होते आणि त्या लोकांना सेवेत कायम करण्यासाठी आता प्रधान सचिवानं नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाला माहिती मागवलेली आहे। 5 महिने झाले अजूनही ती माहिती गोळा झालेली नाही आणि ती माहिती गोळा होऊन लवकर शासनाकडे गेली पाहिजे आणि शासनाने या लोकांसाठी सेवा कायम करण्याचा GR काढला पाहिजे। ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चाचं मागणी आहे आणि हाच मुद्दा आज अधिकाऱ्याकडे मांडणार आहोत। आणि दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 17,551 कायमस्वरूपी वनमजूर होते। हे पद पूर्ण संपुष्टात आलेले आहे आणि महाराष्ट्राचं वन खातं आज पूर्ण वाऱ्यावर आहे। सर्व महाराष्ट्राचं जंगल पूर्ण मोकाट लोकांसाठी खुलं करून ठेवलेलं आहे। अशी अवस्था आज पूर्ण महाराष्ट्र सरकारची झालेली आहे। महाराष्ट्र सरकारला याच्याबद्दल मी निवेदन दिलेलं आहे आणि वनसेवक कामगार आपल्या वनसेवक भरतीचा जो प्रस्ताव आहे तो 1 वर्ष झाला, अजूनही सरकारनं तो मंजूर केलेला नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये वनसेवकाची भरती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या जंगल खात्याचं संरक्षण होणार नाही। म्हणून महाराष्ट्र सरकारनं वनसेवकाची भरती लवकरात लवकर करावी आणि त्या वनसेवक भरतीमध्ये जे रोजंदारीचे मजूर आहेत त्यांना कोणतीही अट नसताना 50% त्यांना आरक्षण असलं पाहिजे। ही खास महत्वाची मागणी आहे। 38 वर्ष सेवा करून 2021 मध्ये मी सेवानिवृत्त झालेलो आहे, तरी मी अजून कामगार कायम झालेलो नाही। आमचे 3,339 कामगार कायम होईपर्यंत आम्ही वनसेवक पदाची भरती होऊ देणार नाहीत। ही सरकारने याची आमची नोंद घ्यावी, अन्यथा आम्ही जर आज आमच्या मागण्या नाही सुटल्या तर उद्याच्याला आम्ही सामूहिक आत्मदहन करणार। याची नोटीस आम्ही पोलीस बांधवांना दिलेली आहे आणि आम्ही इथून जाणार नाहीत। त्यांची जी कार्यवाही आहे त्यांनी पूर्ण करावी। आम्हाला काय अटक करायचं, कुठं फाशीला द्यायचं त्यांनी ते करावं। आमचा जीव वैतागून गेलेला आहे। आम्हाला आता ह्याच्या परत दुसरा पर्याय उरलेला नाही। हे अधिकारी गेली 13 वर्षापासून आमची माहिती मागवितात, ती माहिती यायच लागली, माहिती चाललीच आहे शासनाला। शासन काही त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आम्ही वैतागून घर सोडून आले। घरी किंमत नाही, दारी किंमत नाही आमची। त्याच्यामुळे आम्हाला आता कुठल्याही गोष्टीची पर्वा राहिलेली नाही, आमच्या जीवाची पर्वा राहिलेली नाही। एवढं बोलून माझं मी 2